माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार रसिक मित्र, आज अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण माय मराठी या वाहिनीच्या वतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहोत. त्यांना बघितल्याच्या नंतर मला दुष्यंत कुमाराच्या गझलेच्या त्या 2 ओळी आठवतात. ती गझल त्या 2 ओळी अशा आहेत. ले मशालें चल पड़े है लोग मेरे गांव के, ले मशालें चल पड़े है लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. फार सुंदर अशा प्रकारची ती दुष्यंत कुमारांची गझल आहे. ही गझल शिवाजीराव गावंडे यांच्याकडं बघितल्याच्या नंतर मला ती प्रकर्षानं आठवते. त्याचं कारण असं आहे, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या तालुक्यातल्या डोंगरकडा या एका छोट्याशा गावामध्ये लहानाचा मोठा झालेला हा तरुण, त्यांनी अगदी लहानपणापासून हे जे ग्रामजीवन आहे ते ग्रामजीवन मनसोक्त अनुभवलेलं आहे, रसरसून जगलेलं आहे. आणि हे जगत असताना ग्रामपातळीवर जे काही त्याला विपरीत अशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत, सामान्य शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित अशा कुटुंबातल्या कहाण्या त्यांनी लहानपणापासून बघितलेल्या आहेत. आणि या कहाण्यातून जी दुर्दशा त्यांना दिसलेली आहे त्याला जबाबदार नेमकं कोण? आपला देश स्वतंत्र झालेला, आता आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इतका मोठा कालखंड जाऊनसुद्धा ही दुर्दशा पदोपदी आपल्याला जाणवते आहे. तर हे सर्व अनुभवत असताना शिवाजी गावंडे यांनी अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबातून आलेला हा तरुण, त्यांनी आपल्या गावामध्ये प्रस्थापित अशा प्रकारच्या व्यवस्थेला टक्कर देत देत आपलं गाव सुधारलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, सामान्य लोकांनासुद्धा अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा जीवनानुभव आला पाहिजे, याच्यासाठी खूप मोठं धाडस केलेलं आहे. आणि म्हणून हे व्यक्तिमत्व या आपल्या माय मराठी चॅनलच्या आम्हा सर्वांना भावलेलं आहे. म्हणून हे व्यक्तिमत्व आज तुमच्या पुढे आम्ही घेऊन येत आहोत. आज तुम्हाला आम्ही त्यांना बोलतं करत आहोत आपल्यासमोर की ग्रामविकासामध्ये तरुणांची, युवकांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे. आज घडीला मोबाईलच्या स्क्रीनवरती आपला आयुष्याचा सर्वात अधिक वेळ खर्च करणारे हे जे तरुण आहेत, युवक आहेत, त्यांना शिवाजीराव गावंडे काय संदेश देतात, मला उत्सुकता आहे. मी त्यांना विचारतो आहे की शिवाजीराव, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचं ग्रामजीवन अनुभवलेलं आहे, तुम्हाला लहानपणी अशा प्रकारचे कोणते अनुभव आलेले आहेत की आज तुम्ही एक ग्रामव्यवस्था सुधारली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर आपले महापुरुष सर्व, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, त्याच्यानंतर तुकडोजी महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, यांच्या स्वप्नामधली ग्रामव्यवस्था, खेड कसं असायला पाहिजे, हे जे तुम्ही अनुभवलेलं आहे, तुमच्या लहानपणी जे दुर्दशा अनुभवली आहे, त्या संदर्भात तुम्ही बोलावं अशी इच्छा आहे आमची. नमस्कार मंडळी, माय मराठी चॅनलच्या लाखो प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी शिवाजी गावंडे, मी डोंगरकडा हिंगोली जिल्ह्यातला आहे. आणि विशेष करून मी समृद्ध असं माझं गाव आहे, जिथं बारमाही पाणी इसापूर धरणाचं येतं. त्यामुळं माझ्या गावामध्ये सगळी समृद्धता आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे. लहानपणापासून माझे वडील दिवंगत खासदार, पार्लमेंटचे सेक्रेटरी असलेले शिवाजीराव देशमुख यांच्यासोबत त्यांना राहायचा योग मिळाला. त्यांच्यासोबत राहत असताना महाराष्ट्राचे
भाग्यविधाते ज्यांना म्हणता येईल, महाराष्ट्रांचं समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न ज्यांनी कृतीमध्ये उतरलं, असे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबतही अनेकदा त्यांना भेटण्याचा, त्यांचा ऐकण्याचा, त्यांना अनुभवण्याचा योग आलेला आहे. त्यामुळं लहानपणापासूनच गावाकडे बघण्याची किंवा गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये काय होतं आहे आणि काय करणं अपेक्षित आहे, ही भावना माझ्यामध्ये लहानपणीच रुजली. प्रामुख्यानं गाव हे ग्रामसभेच्या माध्यमातूनच गावाच्या खऱ्या विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात कृतीमध्ये येऊ शकतात, या गोष्टीवर विश्वास असणारा मी एक आहे. प्रामुख्यानं गावामध्ये ग्रामसभा, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायती गावामध्ये खेड्यामध्ये ग्रामसभा ह्या कागदावरच घेतल्या जातात. त्यामुळं गावाच्या विकासाचं खरं चाकं हे त्या राजकारणाच्या स्वार्थी राजकारणात रुतलेलं आहे, असं माझं मत आहे. आणि मी त्याच्यावर एक 5-10 वर्ष अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्या गावामधली ग्रामसभा ही कागदावर घेतल्या जाते, त्या गावाला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा पद्धतीचं, त्यामुळं माझी महाराष्ट्रातील जी शिकलेली तरुण मंडळी आहेत, जी गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना वाटतं बा नाही, हे निवडून दिलेले सरपंच आहेत, मेंबर आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यांचं काम आहे, ही भावना तुम्हाला सांगतो आपल्याला अजून अंधकाराकडे लोटणारी आहे. त्यामुळं गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामसभा ही एक इतकी महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी 73वी घटना दुरुस्ती स्वर्गीय राजीव गांधी यांनी दुरुस्त करून गावातल्या ग्रामसभेला प्रामुख्यानं त्याच्यात अधिकार दिलेले आहेत. गाव करील ते राव काय करील नावाची ही जी मन जी प्रचलित झालेली आहे, यामागची भावना जशी आहे की पूर्वी कसं असायचं, राज्य आणि केंद्र शासन गाव विकासासाठी निधी द्यायचं आणि ते सांगायचं की तुम्ही रस्ते करा, तुम्ही घरकुलं बांधा, किंवा तुम्ही पाण्याची सोय करा, किंवा तुम्ही शाळा बांधा, किंवा अंगणवाड्या बांधा. पण मुळात जेव्हा याच्यावर प्रचंड अभ्यास झाला तेव्हा असं लक्षात आलं की गावाची गरज नेमकी वेगळी आहे आणि आपण करतो वेगळं. त्यामुळं विकासाची जी प्रक्रिया आहे ती अशी काही गतीनं चालत नाही आणि ती रुतलेली आहे गावामध्ये. त्यामुळं देशाच्या संसदेमध्ये 73वी घटना दुरुस्ती होऊन ग्रामसभेला अधिकार देण्यात आले. गावाच्या ग्रामसभेनं, गावातले मतदार असलेल्या ग्रामसभेनं निर्णय घ्यायचा की त्या गावाची विकासाची जी प्राधान्यसूची आहे ती तयार करायची आणि ती ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीनं करत जायची आणि त्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशी ती ग्रामसभेतली सुधारणा होती. शिवाजीराव, मला असं वाटतं की तुम्ही आता ज्या एका विशिष्ट अशा समजेमधून तुम्ही बोलत आहात, एक माझ्यासारखा शिकलेलासुद्धा किंवा नोकरीला असणारासुद्धा माणूस, की मला आजही असं वाटतं की एवढा मोठा आपला देश आणि खेडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. या खेड्याकडं देशाच्या व्यवस्थापनाचं, एकूण सगळ्या व्यवस्थेचं दुर्लक्ष होतं आहे. म्हणून खेडी इतकी मागासलेली आहेत आणि जे काही पैसे ग्रामपंचायतीला ग्राम सुधारणेसाठी येत असतील, फार तुटपुंजा असा प्रकारचा तो निधी असेल, त्याच्यामध्ये बिचारे सरपंच काय करणार, ग्रामसेवक काय करणार, असा समज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पण एक कुतूहल आहे की खरंच ग्रामपंचायतला पैसे मिळतात आणि किती मिळतात असे मिळून मित्र, मुलगेकर सरांनी आता जो प्रश्न विचारला तो एक बाजूनं त्याचं मी उत्तर देतो. पूर्वी जेव्हा ग्रामपंचायती नव्हत्या तेव्हा गावं जगत होती. गावातली लोक सुख समृद्धीची आपली आखणी करत होते, सणवारामध्ये एकत्र राहत होते. त्यावेळेस व्यवस्था काय होती की एक गावातले पंच परमेश्वर एका ठिकाणी चावडीवर जमायचे, गावातल्या प्रश्नाला ऐकून घ्यायचे आणि गावातल्या प्रश्नांचा न्यायनिवाडा करायचे. आणि तेव्हा मग जेव्हा 1960ला महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा अधिनियम आणि ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या, तेव्हाही असं काही फारसं असं अट्रॅक्शन राजकारणाकडे नव्हतं. कुणीतरी चांगली माणसं, बाबा तू सरपंच हो, तुला कळतं तू कर, असं सामूहिक पुढारी पण गाव निवडायचं पूर्वी. अशा पद्धतीचं ते गावातलं राजकारण होतं. जसा 73वी घटना दुरुस्ती झाली, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून थोडाफार पैसा अनुदानाचा आला, विकास निधी आला, ती विकास निधीवर सरपंच, ग्रामसेवक निर्णय घेणार, अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा त्या अधिकारामध्ये आल्या आणि रुबाब आला आणि मीपणा आला, तेव्हापासून ग्रामपंचायतीचं राजकारण, गावातलं गाव पण
हे खऱ्या अर्थानं राजकारणाच्या स्पर्धेमध्ये पुढे जाऊन गावातले गावतंटे आणि गटबाजीचं हे राजकारण सुरू झालं. एक दुसरी गोष्ट 73वी घटना दुरुस्ती करण्यामागचा उद्देशच केंद्र शासनाचा असा होता की गावाची जी गरज आहे गावाच्या गरजेनुसार गावाच्या लोकसंख्येनुसार सरकार अनुदान देत असतं. आत्ता गेल्या वर्षीपासून 14वा वित्त आयोग आहे, ज्या 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आत्ता 15वा वित्त आयोग सुरू झाला आहे. गावाच्या लोकसंख्येच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला अनुदान येत असतं. जसं की माझ्या गावाला साधारणतः 60 लाख रुपये वर्षाला मिळतात. त्याचे 4 हप्ते असतात. 60 लाख. माझं गाव डोंगरकडा गावाला ग्रामविकासासाठी फक्त 15व्या वित्त आयोगातून 60 लाख रुपये दरवर्षाला मिळतात. जनसुविधा फंड वेगळा, जिल्हा परिषदचा फंड वेगळा, आमदार खासदार निधी वेगळा, दलित वस्ती वेगळा, अशा पद्धतीचं हे अर्थकारण आहे. पण हे अर्थकारण समजतं ते ग्रामसभेच्या माध्यमातून. ज्या गावातली लोक ग्रामसभा घ्या असा पुढाकार करतात आणि जाब विचारतात, सरपंचाला विचारतात, गावाच्या विकासाचं नियोजन करतात, त्या गावामधली जी लोक सुज्ञपणे पुढे येऊन ग्रामसभेचं प्रोसिडिंग बघतात, विषयसूची बघतात, ग्रामसभेमध्ये सहभाग घेतात. ग्रामसभा ही आपल्या देशाची लोकशाही एक अशी आहे की 51 समजा 100 लोक आपल्या ग्रामसभेमध्ये उपलब्ध आहेत, हजर आहेत. त्यांनी 51 लोकांनी एका ठरावाच्या बाजूनं मतदान जर केलं तर 49 लोकांचं मत लक्षात घेतलं जात नाही. तरी पण ठीक आहे, लोकशाहीच्या मानानं ठीक आहे. पण गावातल्या ग्रामसभेमध्ये एवढी मोठी ताकद आहे की ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ग्रामसभेमध्ये आहेत. जसं की उदाहरण तुम्हाला सांगतो, गावामध्ये भूकबळी होऊ नये म्हणून रेशनिंगचं यादी, लाभार्थीची यादी, अन्नपूर्णा यादी, अंत्योदयची यादी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत, ग्रामसभेला आहेत. गावामधल्या निराधार असतील, दिव्यांग असतील, परित्यक्त्या महिला असतील, ज्येष्ठ महिला असतील, त्यांना शासनाकडून मानधन मिळवून द्यायची सूची करण्याचं ग्रामसभेला अधिकार आहेत. गावामधला राशन किती आला आणि किती वाटप झाला याची एक दक्षता समिती आहे, ती दक्षता समिती निवडायचा अधिकार ग्रामसभेला आहे. गावामधल्या शाळा जेवढ्या असतील त्या शाळामध्ये शिक्षक पालक समिती असते, त्या शिक्षक पालकांच्या समितीच्या माध्यमातून गावातलं शिक्षण, गावातल्या शाळेच्या गरजा, शिक्षकांच्या अडचणी, गावातलं शालेय व्यवस्थापन करायचं, गावातली शाळा असेल, पडत असेल, पाणी गळत असेल, पाण्याची सोय, शौचालयाची सोय, सगळ्या अंगणवाडीचा खाऊ असेल, सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करण्याचे ग्रामसभेला अधिकार आहेत. गावामध्ये समजा जेवढे शासकीय कर्मचारी आहेत, मग त्यामध्ये शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील, कृषी विभागाचे असतील, आरोग्य विभागाचे असतील, MSCBचे कर्मचारी असतील, बँकांचे कर्मचारी असतील, हे सर्व कर्मचारी गावात राहतात की नाही, काम व्यवस्थित करतात की नाही, याच्यावर मॉनिटरिंग करणारी जी कमिटी आहे ती ग्रामसभेची ग्रामविकासाची समिती असते. ग्रामसभेला इतके तुफान पॉवर आहेत, पण ते पॉवर ग्रामसेवक आणि सरपंचांच्या बॅगेमध्ये असल्यामुळं आणि त्याला कोणी विचारणार नसल्यामुळं या गावाला कॅन्सर होतो आहे. आणि विकास कामं ही सगळ्या ग्रामविकासाच्या जे करते धरते सरपंच, मेंबर आणि ग्रामसेवक हे मिळून त्यांना पाहिजे, त्यांना ज्या गोष्टीमध्ये फायदा आहे त्या गोष्टीचं नियोजन ते कागदावर करतात. ग्रामसभा झाली असं दाखवतात, जवळच्या माणसाच्या सह्या घेतात आणि ग्रामसभेचे ठराव जोडून विकास नावाच्या गोष्टीचा ते करून त्याचा म्हणजे त्याचा जाळभास करतात. गावामध्ये आता पूर्वीच्यासारखं म्हणजे शाळा सगळीकडे आलेल्या आहेत, तर विद्येचा प्रसारसुद्धा झालेला आहे. ज्योतिरावांनी असं म्हटलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ केवळ अविद्येने केले. तर आज एवढा शिक्षणाचा प्रसार होऊनसुद्धा खेडी जशीच्या तशीच आहेत. तुम्ही म्हणता एवढाला निधी येतो, तरी खेडी जशीच्या तशी आहेत. रस्त्याने चालायला रस्ता नीट नाही, बकाल वस्त्या आहेत, गटारं तुंबलेली आहेत, सगळीकडं अव्यवस्था दिसते. या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिक्षणामध्ये इतकं सगळं गाव दंगून गेलेलं आहे, तरुण इतके दंगून गेलेले आहेत की त्यांना वेळ नाही की काय या सगळ्या दुरवस्थेकडे पाहायला. मला असं वाटतं की तरुणांनी या ग्रामव्यवस्थेमध्ये त्यांना काही कर्तव्य आहे का नाही, काय म्हणाल तुम्ही? अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे तो. गावाच्या ग्रामविकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक हा युवक आहे, सुशिक्षित युवक आहे.
जो युवक ग्रामसभेच्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामसभा वाचून, एक छोटं पुस्तक आहे, 4 ग्रामसभा दरवर्षी असणं अपेक्षित आहे, ज्या ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिलांची ग्रामसभा होणं अपेक्षित आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये जे विषय महिलांचे चर्चेला जातात ते दुसऱ्या दिवशी त्या ग्रामसभेच्या मुख्य सभेमध्ये चर्चेले जाणं महत्त्वाचं आहे. पण इथं कसं आहे, माझं त्याच्यासोबत अडले, त्याचं माझ्यासोबत नातेसंबंध, गावातलं राजकारण, मला काय करायचं, मोठी माणसं आहेत, असं म्हणत सगळ्या गावाचं ग्रामसभेचं एवढं सुंदर असं व्यासपीठ आहे, आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे की ज्या दिवशी आपण प्रश्न विचारायचे, सरपंच, मेंबर, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी उत्तर द्यायचं आणि उत्तर देणं हे बंधनकारक आहे. केलेल्या कामाचा सगळा खर्चाचा लेखाजोगा सगळे कागदपत्र ग्रामसभेसोबत मांडणं गरजेचं आहे. गावामधल्या ग्रामपंचायतीनं 10 रुपये जरी खर्च एका गोष्टीवर केला तर तो ग्रामसभेमध्ये मांडून ग्रामसभेची त्याला मान्यता घेणं गरजेचं आहे. असं जर न केल्यास, कुणी जर तक्रार केल्यास आणि ते खोटं सिद्ध झाल्यास, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात आणि संदर्भानं ती लोकं जेलमध्ये जाऊ शकतात. पण हे शक्य केव्हा आहे, जेव्हा ही जबाबदारी मी गावातल्या युवकांनी, मला सांगा, गावामध्ये असे 5 युवक नसतात का ज्यांना वाटत गावावर प्रेम नाही, ज्यांना आपल्या गावामधली ही प्रश्न सुटावीत, गावातल्या दलितांना घरकुल मिळावं, गावातल्या गरिबांना न्याय मिळावा, गावातल्या गरिबांना राशन मिळावं, गावातल्या प्रत्येक हाताला, मजुराला काम मिळावं. आपल्याकडे एक अशा प्रकारची विकृती उदयाला येते आहे की प्रश्न विचारणे म्हणजे अपमान करणे, अशा प्रकारची एक वेगळी विकृती उदयाला येत आहे. कदाचित ही विकृती याला कारणीभूत असेल. अजिबात नाही. तुम्हाला मी सांगतो, कुणीतरी कोंडी फोडली पाहिजे. तो बोलत नाही म्हणून मी बोलत नाही, तो बोलत नाही म्हणून मी बोलत नाही, असंच जर राहिलं तर मग इंग्रज काय वाईट होते का? मला सांगा, इंग्रज का वाईट होते का? ज्या गावाच्या विकासाचं नियोजन करण्याचा अधिकार 73व्या घटना दुरुस्तीनं तुम्हाला आम्हाला 18 वर्षाच्या वर जो त्या गावातला मतदार आहे त्याला दिलेला आहे. मला सांग, तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तालुक्यात मेंढालेखा नावाची एक ग्रामपंचायत आहे. ज्या ग्रामपंचायतीनं वन अधिकाराच्या बाबतीमध्ये शासनासोबत धक्का दिला, वाद केला, कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, त्या ग्रामसभेचाच विजय झाला आणि त्या गावाच्या जंगलावर ग्रामसभेचा अधिकार झाला. भारत सरकारनं कायद्यामध्ये सुधारणा केली आणि त्या गावाचा अधिकार मानलेला आहे. त्या गावामध्ये आजही परवानगीशिवाय कोणी जाऊ शकत नाही. आजही पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये जमीन दुसऱ्यांना घेण्याचा अधिकार नाही, गावातलीच लोक जमीन घेऊ शकतात. याचा अर्थ असा की मला एक सांगा, आणखी छोटं उदाहरण सांगतो. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याच शाळा बंद होत्या, पण त्या गावातल्या पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराच्या गावातल्या ग्रामसभेनं निर्णय घेतला आणि ती गावातली शाळा सुरू झाली. सरकारसुद्धा काही करू शकलं नाही. मला फक्त एवढं तुम्हाला प्रकर्षानं सांगायचं आहे, तुझं आहे तुझपाशी परंतु जागा चुकलाशी. गावागावातल्या तरुण मंडळांनी, मग ते भीम जयंती मंडळं असो, अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ असो, भजनी मंडळ असो, महिलांची शिवजयंती मंडळं असो, सगळ्या जाती धर्मातल्या मंडळांनी ग्रामसभा माझ्या गावातली घ्या, 50 लोकांच्या सह्या घ्यायच्या, ग्रामपंचायतीला अर्ज द्यायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला हजर व्हा आणि आमच्या समक्ष ग्रामसभा घ्या आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करा, जेणेकरून कुणा गरिबाचा आवाज त्याच्यामध्ये दाबला जाणार नाही, कुणाला बोलू दिलं जाणार नाही, याची दक्षता घेऊन गावातल्या 50 लोकांनी, महिलांनी अर्ज देऊन गावातली ग्रामसभा घ्या. गाव काय करतंय, कुठं पैसे खर्च केले, किती निधी आला, काय काम केलं, या कामाची गरज होती का, आमचं हे काम पेंडिंग ठेवून हे का काम केलं, असं विचार करण्याची, अधिकार देण्याची क्षमता फक्त ग्रामसभेमध्ये आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या हे चॅनल बघणाऱ्या प्रत्येक गावातल्या युवकांनी आपल्या गावातली ग्रामसभा कागदावर जर होत असेल तर जाब विचारला पाहिजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला, सरपंचाला, उपसरपंचाला. आणि आम्हाला गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही म्हणू त्या गोष्टीचं त्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये झालं पाहिजे. आमच्या गरजा, आमच्या गावातली जी गरजेची कामं आहेत ती आधी झाली पाहिजे आणि नंतर दुसरी कामं झाली पाहिजे, अशा निर्णय आणि शेवटच्या ग्रामसभा म्हणजे गावातला जो दलित असेल, गावातला जो कमकुवत आवाज असेल, गावातला जो गरीबातला गरीब असेल, त्या माणसाचा आवाज ग्रामसभेनं ऐकून त्या माणसाचं गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान आणि महत्त्व ज्या दिवशी घेतलं जाईल त्या दिवशी बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं
73वी घटना दुरुस्ती झाली आणि ग्राम विकासाचा जो गाडा आहे तो गाडा खऱ्या अर्थानं रुतलेल्या अवस्थेतून पुढे जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आपलं गाव डोंगरकडा आहे आणि डोंगरकडा गावामध्ये की पूर्वापार चालत आलेली एक सत्ता आहे, प्रस्थापित व्यवस्था आहे. त्या प्रस्थापित व्यवस्थेला आपण अनेक वर्ष संघर्ष करून तुम्ही तुमच्या विचारांच्या लोकांचं आता एक सत्ता आणलेली आहे. आता ग्रामपंचायतीवर तुमची सत्ता आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत साधारणतः 2-2.5 वर्ष झाली आहेत, 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलेलं आहे आणि पुढच्या वर्षांमध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे नेमकं त्याबद्दल थोडंसं. मित्र म्हणजे हा मर्मावर बोट ठेवण्याचाच प्रश्न अमोलगेकरांनी विचारलेला आहे. डोंगरकडा हिंगोली जिल्ह्यातलं मोठं गाव आहे, कळमनुरी तालुक्यातलं मोठं लोकसंख्या असलेलं दुसऱ्या नंबरचं गाव आहे. माझ्या गावामध्ये 15 ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी आहे, त्यापैकी 9 आमच्या ग्रामविकास पॅनलला निवडून आलेत. आमच्याच मित्राच्या आई म्हणजे आमच्या आत्याबाई मीराताई अडकेने ह्या सरपंच आहेत. ग्रामसेवक शेख सैनुद्दीन म्हणून आहेत. लोकांसमोर जाताना, लोकांना मतं मागताना आम्ही लोकांना आम्ही खूप आश्वासनं देऊन कामामध्ये पारदर्शकता ठेवू, प्रत्येक काम तुम्हाला विचारून करू, प्रत्येक कामाचं इस्टिमेट तुम्हाला आम्ही दाखवू, प्रत्येक ग्रामसभा ही लोकसहभागातून आदर्श ग्रामसभा असेल आणि प्रत्येक कामाचं मूल्यमापन सोशल ऑडिट आम्ही लोकांच्या माध्यमातून करू, अशा पद्धतीची आश्वासनं देऊन आमची ग्रामपंचायत आली खरी. पण आत्ता ग्रामपंचायत आलेली असताना ही जी लढाई जी आहे एका व्यवस्थेसोबत आहे. बॉडी जरी माझी असली पण व्यवस्था तीच आहे, सरकारी यंत्रणा तीच आहे, BDO तेच आहेत, ग्रामसेवक तेच आहेत. पण ज्या अपेक्षेनं लोकांनी आम्हाला निवडून दिलं, दुर्दैवानं मला असं सांगावंसं वाटतं, अजूनही आम्ही खूपदा संघर्ष करून ग्रामसेवकाला सांगून कामाच्या बाबतीमध्ये बोर्ड लावलेले नाहीत. काम एजन्सी कोण करते, कामाची गुणवत्ता काय आहे, कामाचे अंदाजपत्रकं काय आहेत, ग्रामसभेमध्ये कुठले प्रोसिडिंग झाल्यात काय, अजूनही त्यांनी आम्हाला जाहीर केलेलं नाही. हे मी तुम्हाला खेदानं नमूद करतो. पण या बाबतीत माझी लढाई सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर मांडल्या जाईल. प्रत्येक गोष्टीचा हिशोब, मग ते सरपंच असो, ग्रामसेवक असो, इंजिनियर असो, BDO असो, त्याच्यापासून घेऊन आम्ही जो मतदार मायबाप आहे, ज्याच्यासाठी हे सगळं चाललं आहे, त्या मालक जनतेला आम्ही देणं लागतो आणि पूर्ण दिलेल्या शब्दाला जागं होऊन आम्ही त्यांची ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आणून न्याय आणि समन्यायी प्रत्येक हक्काचं घरकुल प्रत्येकाला मिळेल, रेशनिंग सर्वांना मिळेल, सगळ्या गरिबांचे लेकरं शाळेत जातील, सगळे शिक्षक चांगले शिकवतील, सर्वांना पिण्यायोग्य पाणी मिळेल, सर्वांच्या घरापुढे चांगले लाईट रस्ते असतील, अशा पद्धतीचं एक आम्ही जाहीरनामा दिलेला आहे आणि त्यासाठी आम्ही बांधील आहोत. परिणामी काही ग्रामसेवक जो आहे तो एका तालुक्याच्या संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळं त्याला वाटतं मी शहंशाह आहे, अशा पद्धतीचं त्यांच्यासोबत आमची लढाई सुरू आहे. परिणामी कागदावर पण आम्ही त्यांना घेतलेलं आहे आणि परिणामी आम्ही त्यांना जनतेच्या दरबारामध्ये त्यांना उभं करून त्यांची चुकीच्या पद्धतीचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आता एवढ्या लाखो प्रेक्षकांसमोर नमूद करतो. आता एकूणच आपण शेवटाकडे वळूया की एकूणच सगळी ग्रामव्यवस्था आहे. या ग्रामव्यवस्थेमध्ये अनेक लोकांना आपल्या ग्रामपंचायतीला केंद्र शासनाकडून, महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या प्रकारचे किती निधी येतात हे माहिती नाही आणि केवळ याच एका गोष्टीमुळं लोक गप्प बसतात किंवा त्यांना माहिती नसल्यामुळं, अज्ञानामुळं लोक शांत आहेत. तुम्हाला असं नाही का वाटत की आलेला निधी ग्रामपंचायतच्या समोर खूप मोठ्या अक्षरामध्ये लिहिला जावा आणि मग त्याच्यानंतर लोकांमध्ये काही जागृती होईल आणि या पैशाचं काय झालं त्याचा जाब विचारतील लोक. नाहीतरी काय, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि मग सुरेश भटांनी म्हटलं आहे की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मांडणार केव्हा. तर ते जाब विचारायला लोक तयार होतील, तर त्यासाठी काय करावं लागेल हा शेवटचा एक प्रश्न. मित्रो, खूपच महत्त्वाचा विषय. मी एक तुम्हाला माझा नंबर पण याच्यामध्ये जाहीर करतो. 99 233 57 517
99-233-57-517 या नंबरवर मला तुम्ही तुमच्या गावातल्या कोण्याही ग्रामपंचायतीचं ग्राम स्वराज नावाचं एक ॲप आहे, अँड्रॉईड मोबाईल सगळ्याकडे आहेत. ग्राम स्वराज नावाचं ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुमचं जिल्हा, राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत टाकली तर तुमच्या गावामध्ये किती पैसे आले, किती खर्च झाले, कोण्या कामावर खर्च केले, कुणाला पैसे वर्ग केले, अशा पद्धतीची त्याच्यावर सगळी माहिती केंद्र सरकारनं टाकणं बंधनकारक केलेली आहे. आणि सध्या ग्रामपंचायतीचं सगळं पेमेंट हे ऑनलाईन आहे. PFMS नावाची एक प्रणाली आहे, त्याच्यामार्फत ग्रामपंचायतीचं सगळं पेमेंट होतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ज्या गावामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा, गावागावामध्ये युवक मंडळं करावी आणि त्यांनी ग्रामपंचायतीला मागणी करावी आणि आलेला खर्च, झालेला खर्च, ग्रामसभेत ऑडिट रिपोर्ट, ॲन्युअल रिपोर्ट, केलेल्या कामाचे अंदाजपत्रकं, केलेल्या कामाचे देयकांची बिलं ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी चिटकवण्याचा लेखी अर्ज ग्रामपंचायतीला द्यावा. आणि गावातल्या युवकांनी सातत्यानं या गोष्टीचा वापर जर होत नसेल तर माहिती अधिकाराचा वापर करायला पाहिजे. माहिती अधिकार हा कायदा जो आहे त्या कायद्याचा व्यवस्थित वापर केल्यानं ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे ही माहिती देणं की ग्रामविकासासाठी किती निधी आला, कशावर खर्च झाला, त्याला मान्यता कुणी दिली, कोणता मासिक ठराव होता, कोणती ग्रामसभेचा ठराव होता, एजन्सी कोणती आहे, कुणी काम केले, ह्या सर्व गोष्टी आता माहिती अधिकारांनी आपल्या कक्षेमध्ये आलेल्या आहेत. पण माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे माय मराठी चॅनलच्या प्रेक्षकांना की ग्रामसभा ही एक अत्यंत महत्त्वाची ग्रामसभा आहे. ज्या ग्रामसभेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावातले विकासाचे जे रुतलेले प्रश्न आहेत, दुर्लक्षित प्रश्न आहेत आणि गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही न्याय देऊ शकता. अत्यंत कळकळीनं, अत्यंत उत्स्फूर्तपणे तुम्ही 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, 2 ऑक्टोबर असतील, या ग्रामसभेंना तुम्ही सहभागी व्हा. त्याच्या अगोदर तुमचे प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडण्यासाठी सरपंचाकडे, ग्रामसेवकाकडे निवेदन द्या. ते ग्रामसभेमध्ये तुमचे प्रश्न गावाचे आहेत त्याचे चर्चेला गेले पाहिजे, त्याचं व्हिडिओ शूटिंग करा. परिणामी गोंधळ कुणी घालत असेल तर पोलिसांना पाचारण करा आणि ग्रामसभेची सर्व शूटिंग तुम्ही करून गावातल्या विकासाच्या प्रश्न लेखाजोख्याच्या बाबतीत सरपंच आणि ग्रामसेवकांना आणि मेंबर लोकांना विचारते व्हा. जोपर्यंत हा प्रयोग तुम्ही करणार नाही तोपर्यंत जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती राहील. पैसा येत जाईल, कागदावर दाखवल्या जाईल आणि तुमच्या गावाचे प्रश्न जशाला तसेच राहतील. मित्र बस आज माय मराठीच्या या विचारपीठावरून अत्यंत रोखठोक आणि प्रत्यक्ष गावामध्ये अत्यंत तळमळीनं काम करणारे शिवाजी गावंडे या तरुण व्यक्तिमत्वाची आपण मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीचा आरंभ आपण दुष्यंत कुमारांच्या 2 ओळींनी केलेला होता आणि समारोप आपण कविवर्य सुरेश भटांच्या 2 ओळींनी करूया. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. सुरेश भटांनी हा प्रश्न विचारला होता की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा, घाम गाळूनिया मळे जो पिकवी अमृताचे, घाम गाळूनिया जो मळे पिकवी अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा, हा प्रश्न विचारला होता. अशा अनेक झोपड्या, अनेक खेड्यापाड्यामधून जशाच्या तशा आहेत त्या झोपड्यांमधून खरोखरच दिवा लागावा आणि स्वातंत्र्याचा हा सुवर्ण महोत्सव या मुलाखतीच्या एका छोट्याशा प्रयत्नातून तो दिवा अधिक लख्ख व्हावा, तेजस्वी व्हावा, अशा प्रकारची एक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. धन्यवाद.